नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी आपणच महाशक्तिशाली होणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं मत. तूर डाळीचे भाव कोसळल्यानं तिची साठवणूक मर्यादा 3 महिन्यांसाठी तिप्पटीनं वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नीलक्रांती धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50% अर्थसहाय्याच्या 21 योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुढच्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची नितीन गडकरी यांची ग्वाही. उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभेसाठी उद्या मतदान. दोन्ही राज्यांमध्ये चोख बंदोबस्त. राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग. आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची कोल्हापुरात हत्या. व्यक्तिगत कारणातून हत्या झाल्याचं वृत्त. आणि आता सविस्तर वृत्त. भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधामध्ये महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते आज चेन्नई इथं 125 हेलिकॉप्टर स्क्वॅड्रनला राष्ट्रपती मानांकन प्रदान करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भारत हे जगातलं एक जबाबदार राष्ट्र आहे. भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याच्या दुष्ट हेतूनं प्रेरित विघातक घटकांनी याचं भान ठेवावं असंही राष्ट्रपती म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. गेल्या वर्षी पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावरती पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टर तुकडीनं अतुलनीय कामगिरी केल्याचं सांगत राष्ट्रपतींनी त्यांचं अभिनंदन केलं. In a closer view to you all. Ladies and gentlemen, aerobatic display is heavily dependent on the prevailing weather conditions. So, the flight commander of the team. Wing commander Ajay Daswati is a safety observer for today's display. The other pilots of the time include Wing commander Vijay Shetty. राज्यामध्ये तूर डाळीचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या लागू असलेली तूर डाळीची साठवणूक मर्यादा पुढील 3 महिन्यांसाठी तिप्पटीनं वाढवण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला मान्यता देण्यात आली. मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी आखलेल्या नीलक्रांती धोरणाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50% अर्थसहाय्याच्या 21 योजना राज्यात राबवण्यासाठीही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या योजनांमध्ये मत्स्यसंवर्धनासाठी नवी तळी, मत्स्यबीज निर्मिती केंद्र, जाळी, सागरी क्षेत्रासाठी पिंजरा उभारणी, शीतगृह, मच्छीमारांसाठी घरकुलं अशा योजनांचा समावेश आहे. धान्य साठवणुकीसाठी सार्वजनिक खासगी सहभागातून भाडेतत्वावरती गोदामं घ्यायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पालघर आणि ठाणे या 5 जिल्ह्यात 49 ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ गोदामं भाडेतत्वावर घेणार आहे. तंत्रकुशल युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याकरता शिकाऊ उमेदवारी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रारूप विधेयकाच्या मसुद्यालाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचं विधेयक मांडण्यात येणार आहे. शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 मध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं 47% काम पूर्ण झालंय. या प्रकल्पासाठी 20,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्याअखेर तो पूर्ण होईल असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज रायगडमध्ये सांगितलं. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 1% एवढी रक्कम खर्च केली जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं. सावित्री नदीवरच्या पुलाच्या कामाबाबत आपण समाधानी असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना आज मुंबईमध्ये विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 2015 आणि 16 या 2 वर्षांसाठीचे हे पुरस्कार कृषी तंत्रज्ञान, रासायनिक तंत्रज्ञान, जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातल्या 20 शास्त्रज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला. विविध लक्ष्य औद्योगिक संशोधन केंद्राच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं मानवी जीवनातलं महत्त्व सांगत सुरेश प्रभू यांनी उपस्थित शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समस्या सोडवताना दुसरी समस्या निर्माण होऊ नये याकडेही लक्ष देणं आवश्यक असल्याचं प्रभू यावेळी म्हणाले. अनुत्पादित मालमत्तेसंदर्भात बँकांनी गंभीर राहावं, कर्ज मंजूर करताना काळजी घ्यावी असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलंय. ते आज मुंबईमध्ये 12व्या वार्षिक बँकिंग परिषदेत बोलत होते. दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन क्षेत्रात अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी येस बँकेला सर्वोत्कृष्ट सोशल बँकेचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीनं मेक इन इंडिया अंतर्गत नागपूरमध्ये आज राष्ट्रीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते. खासगी क्षेत्रातून मिळणारा प्रतिसाद, यासंदर्भात दिले जाणारे परवाने, मनुष्यबळ आणि परदेशी गुंतवणूक अशा विविध विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. या व्यतिरिक्त आयुध निर्माण करणाऱ्या बोर्डाकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मितीचं विश्लेषण तसंच त्यात येणाऱ्या समस्यांविषयी माहितीही देण्यात आली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी तर मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात पूर्व भागातल्या महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर, देवरिया, आजमगड, मऊ आणि बलिया या 7 जिल्ह्यांमध्ये 49 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये उद्या पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये 38 मतदारसंघात मतदान होईल. राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौर निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांनीही महापौरपदासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. नाशिकमध्ये महापौरपदाची निवडणूक 14 मार्चला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे, तर अंतिम मुदत 9 मार्चपर्यंत आहे. नाशिक महानगरपालिकेत 122 पैकी 66 जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. पुण्यामध्ये महापौरपदाची निवडणूक 15 मार्चला तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाची निवडणूक 14 मार्चला होईल. मुंबईत महापौरपदाची निवडणूक 8 मार्चला होणार आहे. अर्ज उद्यापर्यंत दाखल करता येतील. आपलाच महापौर निवडून यावा यासाठी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. ठाण्यातही 6 मार्चला महापौरपदाची निवडणूक होईल. त्यासाठीही शिवसेना आणि भाजपानं मोर्चे बांधणी केली आहे. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची आज कोल्हापूर इथं त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. व्यक्तिगत वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. या प्रकरणी प्रतिम पाटील हा संशयित फरार असल्याचं समजतं. डॉक्टर किरवले हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या हत्येचा निषेध केला आहे आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून शिक्षा करावी असं म्हटलं आहे. नाशिकमधल्या देवळाली इथल्या लष्कराच्या छावणीतले जवान लान्स नायक रॉय मॅथ्यू यांचा मृतदेह सापडलाय. मॅथ्यू 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. देवळाली छावणीबाहेरच त्यांचा मृतदेह सापडला. या संदर्भामध्ये स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. रॉय मॅथ्यू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवानांसंदर्भातल्या काही व्यथा मांडल्या होत्या. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये गोदामांना किंवा कारखान्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढतच आहेत. आज धामणकर नाका परिसरातल्या मोदी डाईंगला भीषण आग लागली. भिवंडी, कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर इथल्या अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत. भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ही भीषण आग आटोक्यात येण्यासाठी अजूनही 4 ते 6 तास लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्याकरता विद्यार्थ्यांना आता आधार कार्ड घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना नुकतीच जारी केली. ही योजना अधिक सक्षमपणे राबवता यावी आणि तिच्यामध्ये पारदर्शकता यावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सध्या बीटी बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत. या बियाण्यांमुळे पर्यावरणाला धोका नाही, उलट त्यामुळे उत्पादकता वाढते असं मत शेतकरी नेते अजित नरदे यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. वनराईच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वैचारिक द्वंद्व या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली तर देशातला शेतकरी अधिक सक्षम होईल आणि तरुणही मोठ्या संख्येनं शेतीकडे वळतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. प्रत्येक व्यक्तीनं आणि प्रत्येक गावानं स्वच्छता पाळायचा निर्धार केला तरच स्वच्छता अभियान पूर्णपणे यशस्वी होईल असं मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलंय. या जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या भादवड इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आयोजित आरोग्य जनजागृती अभियानाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सरकारच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी याकरता हे अभियान राबवण्यात आलं. आरोग्याबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी याचंही मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आलं. या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसंच सुदृढ बालक स्पर्धेतल्या विजेत्यांनाही आज गौरवण्यात आलं. या अभियानामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव आज करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर तालुक्यामधलं चाफळ गाव हे पहिलं डिजिटल गाव ठरलं असून जिल्ह्यातली अजून 31 गावं डिजिटल होण्याच्या मार्गावर आहेत असं नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल मेळाव्यात ते बोलत होते. नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवळे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. लोकांना रोकडविरहित व्यवहार करायला प्रवृत्त करणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश. या मेळाव्यामध्ये 16 राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँकांचे 2, सहकारी बँकांचे 3, पोस्टाचा 1 आणि अन्य काही स्टॉल्स उभारण्यात आले होते. शासनातर्फे काही भाग्यवान सोडतीही या मेळाव्यामध्ये काढण्यात आल्या. नाशिकची धावपटू कविता राऊत आणि मोनिका आथरे यांनी डिजिटल पद्धतीनं द्राक्षांची खरेदी केली आणि लोकांनीही अशाच प्रकारे जास्तीत जास्त व्यवहार करावेत असं मत व्यक्त केलं. राज्याला फार विशाल समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी या किनारपट्टीचा योग्य वापर करायला हवा असं राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. सध्या मुंबईमध्ये P1 पॉवरबोट शर्यती सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरती INS विराट या युद्धनौकेच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या विराट फिरत्या करंडकाचं अनावरण नौदलाचे व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्या हस्ते आज झालं. आणि आता बातमी हवामानाची. राज्यामध्ये विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागामध्ये किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. येत्या 36 तासांमध्ये संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33 आणि किमान 21 अंश सेल्सिअस, नागपूर 36 आणि 18, पुणे 35 आणि 16, औरंगाबाद 35 आणि 19, नाशिक 35 आणि 15, कोल्हापूर 36 आणि 19, रत्नागिरी 33 आणि 19, सोलापूर 37 आणि 17 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 20 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी आपणच महाशक्तिशाली होणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं मत. तूर डाळीचे भाव कोसळल्यानं तिची साठवणूक मर्यादा 3 महिन्यांसाठी तिप्पटीनं वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नीलक्रांती धोरणाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50% अर्थसहाय्याच्या 21 योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुढच्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायची नितीन गडकरी यांची ग्वाही.
उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभेसाठी उद्या मतदान, दोन्ही राज्यांमध्ये चोख बंदोबस्त. राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग. आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची कोल्हापुरात हत्या, व्यक्तिगत कारणातून हत्या झाल्याचं वृत्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.